नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. गरिबी, निरक्षरता आणि कुपोषण हे देशासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असून या आव्हानांचा सामना करण्यासाठी सकारात्मक विचारांची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत छोडो आंदोलनाला आज 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत आज स्वातंत्र्य आंदोलनातल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्यासाठी विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. भारत छोडो आंदोलनातल्या घटनांच्या स्मरणानं देशवासियांना या आव्हानांचा सामना करण्यासाठी शक्ती मिळत असल्याचं ते म्हणाले. करेंगे या मरेंगे या महात्मा गांधीजींच्या घोषणेवरून आता करेंगे और करके रहेंगे हा संकल्प पुढे घेऊन जाण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. तत्पूर्वी कामकाज सुरू होताच अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारकांचं, त्यांच्या बलिदानाचं स्मरण केलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही छोडो भारत आंदोलनाची माहिती देत स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण केलं. राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यासंदर्भात सरकारकडून निवेदन दिलं. देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी समाज परिवर्तनाची गरज ओळखून अनेक बदल घडवून आणले. त्याप्रमाणे आजही देशात सामाजिक परिवर्तनाची गरज असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही छोडो भारत आंदोलन, स्वातंत्र्य चळवळीतल्या आठवणींना उजाळा दिला. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुंबई इथं आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाचा मोर्चा भायखळा इथल्या राणीबागेतून आझाद मैदानात पोहोचला आहे. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन सरकारला देण्यात येणार आहे. अनेक राजकीय नेत्यांसह लाखो नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. यामुळे मुंबईतल्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात आली आहे. दरम्यान राज्य विधिमंडळात आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. विधानसभा आणि विधान परिषदेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष सदस्यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत सभापतींच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी सुरू केली. यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 7 वाजता देशातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. न्यू इंडिया अभियान आणि वर्ष 2022 पर्यंतच्या विकास आराखड्यासंदर्भात त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. देशात पावसाळ्याच्या हंगामात उरलेल्या 2 महिन्यांमध्ये पाऊस सरासरी गाठेल असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. दीर्घ मुदत सरासरीच्या 100% पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिंदी महासागराच्या उष्णतेशी निगडीत स्थिती सध्या स्थिर आहे. ही बाब येत्या 2 महिन्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस होण्यासाठी उत्तम निदर्शक आहे असंही विभागानं स्पष्ट केलं आहे. वस्तू आणि सेवा कर कायद्याअंतर्गत व्यावसायिक पहिला आयकर परतावा आणि कर भरणा येत्या 20 ऑगस्टपर्यंत जीएसटीएन पोर्टलवर दाखल करू शकतील असं राज्य कर सहाय्यक आयुक्तांनी कळवलं आहे. सुरुवातीच्या काळात व्यावसायिकांना कायदा पालन सुलभ व्हावं म्हणून जुलैपासून 2 महिन्याचे परतावे स्वयंनिर्धारणेच्या आधारे दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. अयोध्येच्या वादग्रस्त जागेपासून जवळच मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागात मशिदीची उभारणी करायला हरकत नसल्याचं प्रतिज्ञापत्र उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. बाबरी मशिदीची जागा शिया वक्फ मंडळाची मालमत्ता आहे. त्यामुळे याबाबत कुठल्याही पक्षकाराबरोबर चर्चा करण्याचा अधिकार फक्त मंडळाचाच असल्याचं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. अयोध्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर दाखल याचिकांवरच्या सुनावणीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती 11 ऑगस्टपासून या याचिकांवर सुनावणीला सुरुवात करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीनं जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताच्या रवींद्र जडेजानं अव्वल स्थान पटकावलं आहे. फलंदाजांच्या यादीतही 9 स्थानांची झेप घेत जडेजा 51व्या स्थानावर पोहोचला आहे. औरंगाबादचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात सकाळी 9 वाजेपासून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मेळाव्यामध्ये औरंगाबाद, पुणे इथल्या विविध क्षेत्रातल्या 20 कंपन्या 710 पदासाठी मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवाराची निवड करणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून